नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. लवकरच चैत्र सुरू होणार आहे आणि मी अंगणामध्ये शेणाने सारवून घेत आहे. शेणाने सारवून घेण्याच्या आधी व्यवस्थित सडा मारून घेतलेला आहे. नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे प्रत्येकाने जुनी घरे पाडून नवीन घरे बांधली. शेणाने सारवणं हे गावाकडचाच भाग राहिला. तिथेही खूप प्रमाण कमी झालेलं आहे. सध्या आम्ही जे इथे राहतो आहे तेही फ्लॅट सिस्टीमच आहेत. किमान सणासुदीला तरी अशा शेणाने सारवून घेतल्याने एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि माझी इच्छा होती की शेणाने सारवायची, तेही मी पूर्ण केले. शेणाने सारवण्याचे फायदे तर खूप आहेत. पॉझिटिव्हिटी येते, मन प्रसन्न होते. शिवाय शेणाने सारवल्यामुळे घरामध्ये हवामान थंड राहते. फक्त एवढंच की शेणाचा वास येतो. शेणाने सारवल्यामुळे पक्षी घरात येतात. चिमण्या दिवसभर चिवचिव करत असतात. थोड्याच दिवसात चैत्र येणार आहे आणि चैत्राला चैत्रांगण घालण्यासाठी मला गाईच्या शेणाने सारवलेलं अंगण हवं होतं. त्यासाठी मी अंगण तयार करत आहे. शेणाने अंगण सारवण्याचा हा अनुभवही मी तुमच्यासोबत शेअर करते. डांबरीकरणाच्या राज्यामध्ये शेणाने सारवणे ही परंपरा लोप पावत चालली आहे. किमान पुढच्या पिढीला आपली ही संस्कृती, या पद्धती, जीवनशैली सांगण्यासाठी हा व्हिडिओ थोडा तरी उपयोगात येईल. छान व्यवस्थित सारवून झालेलं आहे. धरती मातेचं असलेल्या नाचात शेणाने सारवून या धरती मातेला सजवून त्याची छान रांगोळी घालून पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.